नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पाला ऐकल्यानंतर मनापासून मला खूप आनंद झालेला आहे। मी देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे खूप खूप आभार मानते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी आज केलेलं आहे। 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे 2025 सप्टेंबरपर्यंत थकीत आहे ते माफ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा स्वागतार्ह निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतमजुरांना सुद्धा त्यांनी सामील करून फार मोठा दिलासा दिलेला आहे। या शेतकऱ्यांच्यासाठी एक कर्ज माफी तर दिलीच आहे, पण कर्जमुक्तीकडे जाणारा एक सर्वांकष असा आराखडा सुद्धा त्यांनी तयार केला, जिथे शेतमालाला चांगला भाव मिळेल, शेतमालाला वाहतुकीचं साधनं मिळतील, शेतमालाला स्टोरेजची साधनं मिळतील, अशा प्रकारे एक खूप चांगला निर्णय आजच्या बजेटमध्ये त्यांनी दिला। तसेच जे 1000 लोकसंख्येचे गाव आहेत त्यांना सिमेंट रस्त्याने जोडण्याचा निर्णय त्यांनी दिला। मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवारचा पुढचा टप्पा जाहीर केला, लाडकी बहिणीला दिलासा दिला आणि लाडकी बहीण योजना ही पहिल्यासारखीच चालत राहील असाही दिलासा दिला। त्याचबरोबर लखपती दीदी आम्ही जास्तीत जास्त बनवू अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी योजना सुद्धा त्यांनी आज हाती घेतलेली आहे। मी पर्यावरण मंत्री म्हणून त्यांचं स्वागत करते की त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा निर्णय या बजेटमध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी इलेक्ट्रिकल व्हेइकलला प्राधान्य देण्यासंदर्भामधले काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे। जे जुने व्हेइकल्स आहेत, जे प्रदूषण करणारे वाहन आहेत, त्यांना स्क्रॅप करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या मोठ्या उद्योगांना इथे येत असताना वेगवेगळे STPs वापरले जातील। नगर विकास खात्याच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकामधून सांडपाण्याचं व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी, उद्योगाचं प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणयुक्त प्रत्येक निर्णय व्हावा याच्यासाठी सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पांदन रस्त्याला यंत्रसामुग्रीचा उपयोग करण्याची परवानगी देऊन मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे। या पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून जी आम्ही मागणी केली होती त्याच्यामध्ये ग्रामीण उद्योजक योजनेला त्यांनी आज बजेटमध्ये जाहीर केले आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते। 5 ट्रिलियनची इकॉनॉमी आपल्या महाराष्ट्राची व्हावी भविष्यामध्ये, देशाच्या समवेत महाराष्ट्राने खांद्याला खांदा लागून चालावं यासाठी उद्योगांचं आगमन झालं पाहिजे, उद्योगांना वातावरण तयार केलं पाहिजे, उद्योगातून रोजगार निर्माण झाला पाहिजे, एक चांगली व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, याच्याकडे त्यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्ण पाहिलेलं आहे। त्यांनी 4 वेगवेगळ्या स्तंभामध्ये हे बजेट विभागून त्याच्या उपस्तंभाप्रमाणे त्याचं विस्तृत असं सायंटिफिक आणि अत्यंत इलॅबोरेटेड असं आज प्रेझेंटेशन केलं त्यांनी, त्याच्या पद्धतीने ते मांडलं। मी त्यांचे खूप खूप आभार मानते, त्यांचं खूप खूप अभिनंदन करते। महाराष्ट्राला आज सर्वानंदमय असा बजेट मिळालं असं म्हणायला हरकत नाही।